नमस्कार अमरावती. अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या भूमिकेवरून नवा वाद निर्माण झालाय. अमरावती शहरातील काँग्रेस नगरसेवकांना मतदानापासून दूर राहण्याच्या सूचना असल्याची चर्चा असतानाच दर्यापूर नगरपालिकेतील काँग्रेसच्या 18 नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावल्याने पक्षाच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होतोय. अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या मतदारादरम्यान काँग्रेसच्या रणनीतीबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झालंय. एका बाजूला अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील काँग्रेस नगरसेवक मतदानापासून दूर राहिल्याचे चित्र दिसत असताना दुसऱ्या बाजूला दर्यापूर नगरपालिकेतील काँग्रेसच्या 18 नगरसेवकांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. दर्यापूरमधील काँग्रेस नगरसेवकांनी मतदान केल्याने पक्षाच्या अधिकृत भूमिकेबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. काँग्रेसने तटस्थ भूमिका घेतली होती का, की स्थानिक स्तरावर वेगळे निर्णय घेण्याची मुभा देण्यात आली होती, याबाबत विविध तर्कवितर्क लावले जाते. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस गटनेते रामेश्वर चव्हाण यांनी वरिष्ठ नेत्यांकडून स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे निर्देश मिळाल्यामुळे मतदान केल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे पक्षाच्या भूमिकेतील कथित विसंगतीबाबतची चर्चा आणखी रंगू लागली आहे. अमरावती शहर आणि ग्रामीण भागात काँग्रेसने वेगवेगळी भूमिका का घेतली, याबाबतही राजकीय विश्लेषकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे. या निर्णयामागे स्थानिक राजकीय समीकरणे आहे की पक्षाची रणनीती, याची चर्चा सुरू आहे. दर्यापूरमधील 18 नगरसेवकांच्या मतदानाचा निवडणुकीच्या निकालावर कितपत प्रभाव पडतो, तसेच काँग्रेस नेतृत्व यावर पुढे कोणती भूमिका स्पष्ट करते, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या मतदान रणनीतीने नवा राजकीय वाद निर्माण केला आहे. तर शहर आणि ग्रामीण भागातील वेगवेगळ्या भूमिकांमुळे पक्षाच्या अंतर्गत निर्णय प्रक्रियेवरही प्रश्न उपस्थित होत आहे.